नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये तब्बल 8 दिवसांनंतर कांद्याचे लिलाव सुरू झालेले आहेत। कांद्याला सरासरी 1500 रुपये भाव मिळतोय, तर जास्तीत जास्त 2900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। स्थानिक व्यापारी मात्र कांदा लिलावामध्ये सहभागी झाले नाहीयेत। विंचूर उपबाजार आणि नवीन परवानाधारक व्यापाऱ्यांकडून सध्या कांद्याची खरेदी सुरू आहे। संदीप जेजुरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। संदीप, अमोल, गेल्या 8 दिवसापासून लेवी प्रश्नामुळे व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यात वाद सुरू आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह 15 बाजार समित्या या बंद आहेत। शेतकऱ्याचं मोठं नुकसान या काळात होत होतं। त्यामुळे लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाने काल निर्णय घेत जे स्थानिक व्यापारी आहेत त्यांना वगळता इतर जे नवीन परवानेधारक आहेत त्यांना लिलावात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। तसंच लासलगाव बाजार समितीतील विंचूर उपबाजार समिती जी आहे तेथील व्यापाऱ्यांना आज लिलावात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं। त्यानुसार विंचूर बाजार समितीतील व्यापारी व नवीन परवानेधारक आज लिलावात लासलगाव बाजार समितीच्या लिलावात सहभागी झाले। आज लासलगाव बाजार समिती 8 दिवसानंतर सुरू झालेली आहे। आजच्या लिलावामध्ये शेतकऱ्यांना साधारण सरासरी 1500 रुपयापर्यंत प्रति क्विंटल हा भाव मिळालेला असून सुरुवातीचे जे ट्रॅक्टर होते कांद्याचे त्यांना 2900 रुपयापर्यंत भाव मिळालेले आहे। स्थानिक जे काही व्यापारी आहेत त्यांनी मात्र खाजगी जागेत लिलाव सुरू केलेले आहेत। त्या ठिकाणी बाजार समित्या सुरू केलेल्या आहेत। यावर संचालक मंडळ व बाजार समिती प्रशासन स्थानिक व्यापाऱ्यांना पुढील 1-2 दिवसाची मुदत देणार आहेत की 2 दिवसात लिलावात सहभागी व्हा, अन्यथा बाजार समितींकडून दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत, शेड असतील व इतर काही असेल तर ते सेवा ज्या आहेत त्या बंद करून आणि व्यापाऱ्यांची परवाने देखील रद्द करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासनाकडून आणि संचालक मंडळाकडून देण्यात आलेला आहे। अमोल, संदीप, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।